नेहमी चांगली सासू म्हणून वागणाऱ्या मालिनीताईंनी थाष्ट सासूची भूमिका बजावत चांगलंच खडसावलं काव्याला. खड्या शब्दात विचारलं काव्याला, तू परत येणार आहेस का कायमचीच माहेरी राहणार आहेस? तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. काव्या ही कोणालाच न सांगता घर सोडून निघून जाते आणि त्यामुळेच घरातले सगळेजणच खूपच टेन्शनमध्ये येतात. सगळेजण तिला शोधत असतात. मालिनीताई आता खूपच चिडलेल्या असतात. त्यांना काव्याची काळजी वाटत असते की काव्या नक्की गेली कुठे. पण काव्या ही तिच्या माहेरी गेलेली असते आणि तिच्या आईला जेव्हा हे समजतं की काव्या ही कोणालाच न सांगता माहेरी निघून आली आहे, तेव्हा त्या पटकन नंदिनीला फोन करतात आणि तिला सांगतात की काव्या इकडे आली आहे. नंतर नंदिनी फोन नेऊन मालिनीताई यांना देते. काव्याची आई मालिनीताई यांची माफी मागते. त्या म्हणतात की मला खरंच माहिती नव्हतं की काव्या तुम्हाला न सांगता इकडे आली आहे. मी तुमची माफी मागते. आणि त्याच वेळेला काव्या ही तिच्या आईच्या बाजूला उभी असते. तेव्हा त्या काव्याला म्हणतात की तू आधी तुझ्या सासूसोबत बोल आणि त्यांची माफी माग. तेव्हा काव्या म्हणते, आई का केलास तू फोन? तेव्हा त्या तिला ओरडतात आणि तिलाच म्हणतात, गप्प बस काव्या, अगोदर चुकी करतेस आणि नंतर मिजाज दाखवतेस. तू आधी फोन घे आणि तुझ्या सासूबाईंना सॉरी बोल. मग काव्या फोन घेते. तर मालिनीताई या खूपच चिडलेल्या असतात. त्या जोरात ओरडून काव्याला म्हणतात, काव्या तुला माहेरी जायचंच होतं तर सर्वांना सांगून जायचं ना, अशी अचानक काय उठून निघून गेलीस? तेव्हा काव्या म्हणते, काकू मी पार्थ यांना मेसेज करणारच होते. पण परत मालिनीताई परत तिकडून ओरडतात, कधी करणार होतीस मेसेज? वेळेवर जर मेसेज केला असताना तर पार्थला असं तुला शोधत रानमाळात फिरावं लागलं नसतं. तेव्हा काव्या म्हणते की मला अभ्यास करायचा होता आणि मला खूप डिस्टर्ब होत होतं त्या घरामध्ये. तेव्हा मालिनीताई म्हणतात, काव्या काय बोलते सगळं? ज्याला अभ्यास करायचा असतो ना त्याच्या लाईटच्या खाली बसून देखील अभ्यास करतो. तुझ्याकडे अख्खी रूम आहे, स्टडी रूम मध्ये अभ्यास होत नाही तुझा? काय सांगतेस तू? तिला ओरडत म्हणतात, अशी सगळ्यांना न सांगता तू निघून गेलीस. आम्ही सगळेजण इकडे काळजीत आहोत. सगळेजण तुला शोधत बसलोय. तुला आम्ही सगळेजण काय मूर्ख वाटतो का? काही गृहीत धरू नये समोरच्याला काव्या. आता एकदम शांततेत बोलते की मी ते, पण तिचं वाक्य पूर्ण होण्याच्या अगोदरच मालिनीताई तिला परत म्हणतात, सारवासारव करण्याचा प्रयत्न करू नकोस. आता गेलीस ना माहेरी तर बाहेर पण मस्त एन्जॉय कर आणि काय तो अभ्यास करायचा आहे तोही कर. नंतर त्या तिला विचारतात की परत कधी येणारेस, म्हणजे येणारेस ना की नाहीच? काव्या म्हणते, आठवणीने कळवेल. तेव्हा मालिनीताई म्हणतात, जमलं तर कळव आठवणीने. तर आता पहिल्यांदाच मालिनीताई या आपल्याला एवढ्या चिडलेल्या दिसतात आणि पहिल्यांदाच ते एका खाष्ट सासूसारख्या काव्यासोबत वागलेल्या असतात, कारण की काव्याची चुकी ही तेवढीच मोठी असते. तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.